संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो। सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा समाज प्रबोधन होणे, समाजात जागरूकता आणणे, लोकांमध्ये सलोखा तयार होणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट लोकमान्य टिळकांना अभिप्रेरित होते। काही मंडळे हे उद्देश पूर्ण करताना दिसतात। यापैकी एक म्हणजे जय जवान मित्र मंडळ नानापेठ। शाळेत कॉलेजात शिकणारी ही मुले दरवर्षी विविध विषयांवर नाटक सादर करतात। सामाजिक विषयांवरची जागरूकता वाढवणे, आत्मविश्वासात वाढ करणे हे दोन ठळक उद्देश असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यंदा मुले मूकनाटक सादर करत आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती मिळाली आहे। पुण्यातले फिरता फिरता आता आपण येऊन ठेपलो आहोत नानापेठ येथे। नानापेठ येथे तुम्ही पाहू शकता जय जवान मित्र मंडळ हे गणेशोत्सव मंडळ मला वाटतं लहान मुलांनी जास्त चालवलेलं आहे। त्या बोर्डवरून तुम्हाला कळेल। आपण जाणून घेऊयात ह्या मंडळाची संकल्पना काय आहे त्यांच्या अध्यक्षाकडून। आम्ही संस्थापक जय जवान मित्र मंडळ रवींद्र भुजबळ। आम्ही दरवेळेस विषय नाट्य जिवंत नाट्य सादर करीत असतो। मोबाईल ॲडिक्शन, शेतकरी आत्महत्या किंवा मनोरुग्ण मुलाचे विषय, असे वेगवेगळे सामाजिक विषय आम्ही आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि त्या विषयांना आम्हाला चांगली चांगली बक्षिसं मिळालेली आहेत। दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, लोकसत्ताचं लागोपाठ 3 वर्ष पुण्यामधनं प्रथम प्राईज आम्हाला मिळालेलं आहे। आणि ही जी 30-32 मुलं ह्या बाजूबाजूची असतात त्यांचं जवळजवळ 1 महिना नाट्य शिबिर होतं। त्यांचं व्यक्तिमत्व विकास शिबिर केलं जातं। त्यांना नाटकातले वेगवेगळे प्रकार शिकवले जातात। पण ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच मूकनाट्य सादर करीत आहोत। पुण्यामध्ये मूकनाट्य सादर करणारं हे पहिलं मंडळ आहे। हे थोड्या प्रमाणात आम्ही सादर करू, पुढच्या वर्षी आम्ही थोडं जास्त प्रमाणात करूया, पण आम्हाला मुद्दाम म्हणून मूकनाट्य इंट्रोड्यूस करायचं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे। या मूकनाट्यामधून आम्ही विषय सादर करतो आहोत पर्यावरण महा। की काय झालं, जीडीपी वाढतो, जीडीपी वाढता वाढता जंगल तूट होते आणि जंगल नष्ट होतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो। जेवढा जीडीपी वाढेल तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास होतो। आम्ही एका छोट्याशा कथेमधनं एक आजोबा आहेत, ते गेलेले आहेत, परंतु ते आपल्या नातीला हा विषय समजावून सांगतात। तो विषय आम्ही मूकनाट्याच्या माध्यमातून सादर केलेला आहे। ते आजोबा त्यांच्या फ्रेममधनं बाहेर येतात आणि मुलीला त्याचं महत्त्व सांगतात की झाड का लावलं पाहिजे। झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, जे श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे। झाडे नष्ट झाल्यास हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळते। तसेच झाडे विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे निवासस्थान असतात। झाडे नसल्यास या प्रजातींची राहण्याची जागाच नष्ट होते, ज्यामुळे काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। हे आणि असे अनेक पर्यावरणपूरक संदेश मुलांनी या नाटकाद्वारे दिले आहेत। मुलांनी या वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी पदाधिकारी झटत आहे। जय जवान मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाने ह्या बालकांनी छोट्या छोट्या मुलांनी मूकनाट्य सादर करून एक सामाजिक विषय आपल्यापर्यंत मांडलाय। आपण ओळख करून घेऊयात त्या मुलांची, त्यांची नावं काय आहेत आणि कितवीला शिकतायत ते। काय नाव आहे? मी शर्वरी साळुंके, मी 11वीला शिकते। मी वेदा भैरट, मी 7वीत आहे। मी निवी ओसवाल, मी 5वीत आहे। मी अक्षया साळुंके, मी 6वीत शिकते। मी तनिष्का कोठारी, मी 7वीत शिकते। मी प्रणिती धायगुडे, 8वीत शिकते। मी रेवती बिराजदार, मी 6वीत शिकते। मी न्यासा अगरवाल, मी 8वीत शिकते। मी राजवर्धन जगदाळे, 9वीत शिकते। मी 6वीत शिकतो। माझं नाव राजवीर धायगुडे। ओके, तर लहान लहान मंडळांनी 5वी, 6वी, 11वी, 8वी अशा मुलांनी इतकं छान मुळात सामाजिक विषय समजून घेणं आणि ते लोकांपर्यंत मांडणं आणि कुठलंही शब्द संवाद नसताना, हेच मुळात खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या मुलांनी ती करून दाखवली आहे। त्यामुळे सगळ्यांनी, मला असं वाटतं, ह्या मुलांसाठी मनापासून टाळ्या वाजवाव्यात। टाळ्यांचा गजर झालेलाच आहे। आता गणपती बाप्पांसाठी शुभेच्छा देत आहेत ही मुलं, ती बघूया आपण। मूकनाटकात काम करणाऱ्या मुलांनी त्यांची ओळख करून दिली, त्यांचा उत्साह नवीन ऊर्जा देऊन गेला। लय लय चांगलं, चांगलं रे चांगलं, लय लय चांगलं,